नमस्कार मित्रांनो, आपण याआधी बौद्धिक अक्षम मुलांविषयी खूप बोललेलो आहोतच आणि ते तुम्ही व्हिडिओ माझे बघितलेले असाल कदाचित किंवा नसेल बघितले तर आता आवर्जून बघा, कारण समाजामध्ये असे बौद्धिक अक्षम मुलं भरपूर आहेत. तुम्ही जिथे जिथे जाल, कुठल्या गावाला जाल, खेड्यागावात, ग्रामीण भागात किंवा शहरी भागात कुठेही गेलात तरी तुम्हाला बौद्धिक अक्षम मुलं हे दिसतातच. कारण प्रत्येक हजारामागे एक बौद्धिक अक्षम मुलं असतात आणि हे मुलं जेव्हा तुम्हाला दिसतात, कारण म्हणजे हे मुलं जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आपल्याला प्रेम, दया, माया अशी उत्पन्न होती. कारण संयमाची आणि आधाराची गरज असते. आज आपण बौद्धिक अक्षम मुलांचे जे जग आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता कसं आहे की सामान्य मुलं जे आहेत, आपले मुलं म्हणजे नॉर्मल मुलांना सांभाळण्यात आपल्याला किती त्रास होतो, त्याहीपेक्षा बौद्धिक अक्षम मुलांना सांभाळण्यात पालकांना किती त्रास होतो हे ज्याच्या घरात हे मूल आहे त्यांनाच माहिती असते. कारण आता जेव्हा आपण पाहिलं आहे की शाळेमध्ये टाकताना 5 वर्षाचं मूल झालं, 6वं वर्ष लागलं की आपण आपल्या नॉर्मल मुलांना शाळेमध्ये घालतो, पण तसं या बौद्धिक अक्षम मुलांसोबत होताना आपल्याला दिसत नाही. कारण बौद्धिक अक्षम मुलांची वाढ आणि विकास हा हळूहळू होत असतो. कारण त्यांच्या शारीरिक वाढ आणि मानसिक वाढ याच्यामध्ये खूप फरक असतं. तो जर मुलगा 5 किंवा 10 वर्षाचा झाला असेल, मानसिक वाढ त्याची खूप कमी असते. तो शरीराने खूप मोठा झालेला दिसतो आपल्याला, पण त्याची बुद्धी कशी असते 2 ते 3 वर्षाच्या मुलांसारखी असते. म्हणून कसं आहे की प्रत्येक मुलाला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण कसं आहे की समाजामध्ये आपण पाहतो की या अशा मुलांना समाज सहकार्य करत नाही. त्याहीपेक्षा पलीकडची अशी गोष्ट आहे की ज्या घरात मतिमंद मुलं असलं, म्हणजे बौद्धिक अक्षम मूल असलं त्या घरात, आणि ती जर जॉईंट फॅमिली असेल तर त्या जॉईंट फॅमिलीमध्ये या मुलाला खूप त्रास होतो. या मुलाला त्रास होतो त्याचप्रमाणे त्याच्या आई वडिलांना सुद्धा त्रास होत असतो. कारण घरातील प्रत्येक व्यक्ती ही त्या मुलाला समजूनच घेईल असं नाही आहे. कारण आमच्या निदर्शनास असं येत आहे की ही मतिमंद मुलं ज्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये जर जॉईंट फॅमिली असेल, त्या घरामध्ये आई वडील असेल, काका काकू असेल, आजी आजोबा असेल, तर आजी आजोबा आम्ही ऍक्सेप्ट करताना बघितलं आहे. आजी आजोबा अशा मुलांवर प्रेम सुद्धा करताना आम्ही बघितलेलं आहे. पण घरामध्ये जर काका काकू असेल किंवा मोठी आई मोठे वडील असेल तर ते सर्व सहकार्य करताना या मुलांना दिसत नाही. कारण त्यांचा मानसिक त्रास या कुटुंबावर, म्हणजे या मतिमंद मुलांना आई आणि वडिलांना भरपूर त्रास होताना दिसतो. कारण कसं आहे की हा मुलगा जर 5 वर्षाचा असेल, त्याच्या काकूला जर बाळ होत असेल, ती जर प्रेग्नेंट असेल तर तिची काकू आणि काका ठीक आहे, पण काकू वगैरे ती या मुलाच्या अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असे. बघा बंधू भगिनींनो, हा मतिमंदत्व हा आजार नाही आहे, ही एक अवस्था आहे की नाही. हा आजार जर असता तर मतिमंद हे औषधाने, डॉक्टरच्या सल्ल्याने जे औषध दिलं असतं त्या औषधाने हा आजार असता तर हा बराच किंवा चांगला झाला असता. परंतु हा आजार नाही आहे, ही एक अवस्था आहे. आणि बौद्धिक मतिमंदत्व म्हणजे काय, तर ते मतिमंदत्व ही अशी स्थिती आहे की जिथे व्यक्तीची कार्यात्मक पातळी ही बौद्धिक कार्यक्षमतेपेक्षा कमी असते आणि ते असं टप्प्याटप्प्याने दिसून येते. वयाच्या 18 वर्षापर्यंत हे बौद्धिक अक्षमत्व आपल्या मुलांमध्ये दिसून येतं. तर पालकांना आम्ही अशीच विनंती करतो की आपलं स्वतःचं मूल जर मतिमंद असेल तर त्याला समजून घ्या. म्हणजे तो जर 5 वर्षाचा झाला असेल, तुमचं जे नॉर्मल मूल, तुम्ही 5 वर्षाचं झालं की शाळेत घालता, नॉर्मल शाळेमध्ये टाकता. आता तर मराठी शाळा बंदच होताना दिसत आहे, पण गावातील ज्या ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत त्या आहेत, तिथे आहे 5दा ऍडमिशन मिळतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलांची जशी आपण नॉर्मल मुलांना शाळेत घालण्याची घाई करतो, त्याचप्रमाणे या बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलांना शाळेत घालण्याची घाई आपण केली पाहिजे. आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि डॉक्टर सांगतात
की हा बौद्धिक अक्षम, म्हणजे एकदम तुम्हाला सांगत नाही, कारण तुम्हाला जरा वेळ लागतो. कारण पहिल्यांदा तुम्ही स्वतः कुटुंबाने म्हणजे आई वडिलांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की माझा मुलगा हा मतिमंद आहे की नाही. जेव्हा तुम्ही म्हणाल, स्वतःला सांभाळाल की हा ठीक आहे, माझा मुलगा ठीक आहे, मतिमंद आहे, त्याचा तुम्ही स्वीकार केलेला आहे, स्वीकार झालेला आहे तुमचा. तुम्ही स्वीकार केल्यानंतर त्या मुलामध्ये काय दिसते तुम्हाला, काय कला कौशल्य काय आहे, त्याची क्षमता किती आहे, ती क्षमता आपण ओळखली पाहिजे पहिल्यांदा, की माझं मूल काय करू शकते. कारण भरपूर पालक आमच्या शाळेमध्ये येतात आणि शाळेमध्ये येताना ते म्हणतात की बापरे, या शाळेमध्ये तर खूपच जास्त पागल मुलं आहेत, वेडे मुलं आहेत, माझा मुलगा असं नाही. पण पालकांनो तसं नसतं. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रोफाउंड अशा पद्धतीचे